साहेब दररोज सकाळी 10 वाजता उठायचं, मान वाकडी करायची आणि मोदींच्यावर बोलायचं. साधं एक वेशने काळचंही कुणाचं काम केलं नाही अशी टीका तुमच्या दादा भुसे कोणी गेली? दादा भुसे. कोण दादा भुसे? दादा भुसे कोण आमच्यावर टीका करणार? आता तुमची मान वाकडी व्हायची वेळ आहे. आम्ही ताठ मानेचे लोक आहोत. शिवसेना ही ताठ मानेनं जगणारी संघटना आहे. शिवसेना तुमच्यासारखी लफंग्यांच्या टोळी ही सरदारकी करणारी शिवसेना नाही. पळपुटे आहात तुम्ही सगळे. मी काय त्या दादा भुसेवर बोलत नाही, सांगतो. बाळासाहेबांनी आम्हाला ताठ मानेनं जगायला शिकवलं आणि म्हणून हा महाराष्ट्र आजही ताठ मानेनं जगतोय ती शिवसेनेमुळे, बाळासाहेब ठाकरेंमुळे, तुमच्यासारख्या पळपुटा लोकांमुळे नाही. त्यांना माझी भीती वाटते आणि त्यांना माझी भीती वाटायलाच पाहिजे. 2024 सुरू झालं आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा त्यांना कळेल सत्य काय आहे. यातला एकही आमदार परत विधानसभेत दिसणार नाही. एवढं ठेवा. मिलिंद देवरा आज बाहेर पडलेत साहेब आणि त्यांनी आता पहिली प्रतिक्रिया दिली त्यामध्ये ते म्हणतात की आम्ही विकासाच्या वाटेवर निघालेलो आहे. म्हणजे कसं असतो तो, म्हणजे आता गेले 60 वर्ष तुम्ही ज्या पक्षाचं खाताय पिताय वाढताय, तुमचे वडील इतके मोठे नेते होते, त्या देशाचा विकास 60 वर्षात झाला नाही का? बघा, खरी कारणं सांगावी किंवा मी एखाद्या पदासाठी खोटं बोलून जायचं नाही. हिंमत पाहिजे खरं बोलणे. मला लोकसभा लढायची आहे, मला राज्यसभा लढायची आहे, मला काँग्रेस पक्षात आता त्या संदर्भात संधी दिसत नाही म्हणून मी गेलो. आता शिंदे गट म्हणजे काय विकासाचा महापुरुष आहे. तर मला कधी आला, कसला विकास, काय काय कळलं पाहिजे. आपण मुरलीधरांचे चिरंजीव आहोत, थोडं तरी लक्षात ठेवा. तुम्ही विकासाच्या मार्गानं जाताय असं बोलणं म्हणजे ज्या पक्षामध्ये आपल्या वडिलांनी 50 वर्ष घालवून या देशाच्या विकासाला योगदान दिलं आहे त्यांचा अपमान करते आपल्या वडिलांचा. आज तुम्ही या ठिकाणी आलेला जे शंभूराज देसाई त्यांनी एक काल वक्तव्य केलं, ज्या पद्धतीने काल अनिल परवानी काही पुरावे दाखवले की निवडणूक आयोगाकडे वारंवार तुम्ही प्रस्ताव जमा केला, पोचपावते आहेत ते म्हटले. तर आता तुम्ही रडू नका आणि कोर्टात जा असं त्यांनी सल्ला दिला. बघा, आम्ही कोर्टात जाऊ नंतर जनतेच्या न्यायालयात जाऊ, पण आम्ही एक खात्रीनं सांगतो, आज या देशातल्या सगळ्या घटनात्मक संस्थांवरती दबाव आहे. विकत घेतला गेला, विधानसभा अध्यक्षच विकत घेतला गेला तर तुम्ही काय म्हणा? विधानसभा अध्यक्ष म्हणजे त्याला ट्रायब्युनल म्हणून जी दर्जा दिला होता सर्वोच्च न्यायालयाने की तुम्ही न्याय करा, तोच जर विकत गेला तर तुम्ही कोणाकडे न्याय मागणार? हे जे शंभूराजे देसाई आहेत त्यांनी आपल्या आजोबांचा इतिहास एकदा वाचावा. तो किती न्यायप्रिय माणूस होता आणि आपण काय करतो आहोत हे समजून घ्यावं, एवढंच मी सांगेन. बाकी मला काय त्यांच्याविषयी बोलायचं नाही. बाळासाहेब देसाईंचा आदर्श आम्ही आजही बाळगतो. बाळासाहेब ठाकरेंना बाळासाहेब देसाईंविषयी फार प्रेम आणि आदर होता. न्यायप्रिय माणूस होता, नेता होता. त्यांनी आपल्या आजोबाचं जर चरित्र असेल एखादं ते वाचावं, नाही तर माझ्याकडे आहे, मी त्यांना पाठवेन. लोकनेते बाळासाहेब देसाई. साहेब सातारमध्ये उदयन महाराज यांच्या नेतृत्वाखाली माहितीचा मेळावा होता, चांगली गोष्ट आहे ना. छत्रपती महायुतीचे नेते आहेत, घ्यावं त्यांनी मिळावं. मी काय सांगणार, की ज्या पक्षात आहेत त्या पक्षाशी त्यांनी इमान राखलं पाहिजे, कोणीही असेल. साहेब निकालानंतर उद्धव साहेबांच्या सभा होत आहेत ठिकठिकाणी, त्याला डोंबऱ्याचा खेळ म्हणलं आहे. संजय शिरसाट म्हणतात हा डोंबऱ्याचा खेळ आहे आणि हा खेळ तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात गावोगावी घेऊन जा करणार ना, गावोगावीच करणारा खेळ आणि गावागावात तुम्हाला लोक जो डोंबऱ्याकडे जो तो अंतर असतो ना, त्यांनी लोक तुम्हाला फोडून काढणार. हो, ठाकरे गट घाबरलेला आहे आणि त्यामुळं डीप क्लीन ड्राईव्हमध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला क्लीन केलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणतात. जाऊ द्या होत्या मुख्यमंत्र्याला काय एवढं गांभीर्याने. गुलाम माणूस आहे तो दिल्लीचा, 1.5 वर्ष दिल्लीत मुजरे झाडण्यात गेला.
काय महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान, बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आचरण काय आहे का त्यांच्याकडे? सांगा ना मला, ते काय आम्हाला सांगा. सत्तेसाठी हपापलेले लोक डरपोक ईडीला घाबरून पळाले. आम्ही तसे आहोत का? आम्ही आहोत, आम्ही लढतो, आम्ही लढू आणि तुम्हाला गाडू. चला, थँक्यू.